लक्षात ठेवा, याच्या पुढच्या सर्व सामन्यांसाठी आम्ही स्टॉपवॉच लावणार आहोत, कारण आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक सामना वेळेमध्ये संपूर्ण व्हावा आणि पुढचा सामना लगेच सुरू व्हावा, हाच आमचा एक प्रयत्न आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्याला आता स्टॉपवॉच लावलं जाईल, याची मात्र आपण नोंद घ्या. नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय तर मोतीरामने घेतला आहे, जे संघनायक आहेत ब्रदर्स ग्रुप वाकळण संघाचे. आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे या संघाने आणि सावळेश्वर सावळे संघाला इन्व्हाइट केलं आहे फलंदाजी करण्यासाठी. दोन्ही संघाचा एक अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाठवून द्यायचा आहे, जेणेकरून नावांमध्ये काही चूक होता कामा नये, ही आमचा प्रयत्न आहे. दोन्ही संघ एकमेकांसमोर बरेच वेळा, जर क्रिकेटचं जर सीझन बघितलं तर मागते 3 ते 4 वर्ष हे संघ बरेच वेळा एकमेकांसमोर आले, खास करून मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्याला हे चित्र असं पाहायला मिळतं मच्छिंद्र. पण ही सुद्धा एक आमच्यासाठी एक योग आहे की या क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्ही पाहू शकता, जे गौलोबा क्रिकेट क्लब द्वारली आणि कुमार साहिल प्रतिष्ठान द्वारली यांच्या माध्यमातून आयोजित क्रिकेट स्पर्धा, सन्माननीय प्रमुख आयोजक या स्पर्धेचे माजी उपसरपंच हेमंतदा फुलोरे, ज्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांच्या माध्यमात एक अप्रतिम आयोजन तुम्हाला या स्पर्धेचं पाहायला मिळतं आहे द्वारली गावामध्ये पहिल्यांदाच या मैदानावर. आणि तुम्हाला पाहायला मिळते ही क्रिकेट स्पर्धा 4 दिवसीय क्रिकेट स्पर्धा. मालिकावीरसाठी तुम्हाला बाईकसुद्धा पाहायला मिळते. चांगली ॲव्हरेजवाली गाडी आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चांगल्या कंपनीची गाडी, चांगल्या ॲव्हरेजवाली गाडी आहे ती, म्हणजेच हिरोची. आणि निश्चित बघायचं आज संध्या सत्रामध्ये कुठला खेळाडू या बाईकवर स्वारून आपल्या घरी निघून जाणार आणि ही गाडी आपल्या नावावर करणार. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक, बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॉलरसाठी कूलर आहे. तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा ही चित्र पाहायला मिळते. आमचे कॅमेरामन ग्लोबल टेनिस क्रिकेटचे GTCचे लाईव्हच्या माध्यमातून ही बाईक तुम्हाला स्क्रीनवर दाखवत असताना मालिकावीरसाठी. आणि एक चांगली बाईक, मगाशीच उल्लेख केला की चांगल्या ॲव्हरेज असलेली, चांगली ब्रँडेड, चांगल्या कंपनीची गाडी तुम्हाला पाहायला मिळते. तो ओपनिंग पेअरमॅनच्या आतमध्ये येत असताना, आघाडीला येत असताना सावळेश्वर सावळे या संघाकडून डावाला सुरुवात करण्यासाठी अनिकेत केदारी ॲज अ कॅप्टन म्हणून काम करत असताना इथे मैदानाच्या आतमध्ये सावळेश्वर सावळे संघाकडून नाणेफेक जिंकली ती मैदानावर ब्रदर्स ग्रुप वाकळण या संघाने, आणि इन्व्हाइट केलं आहे सावळेश्वर सावळे संघाला, या तुम्ही फलंदाजी करा. प्रफुल्ल केदारी येतात आघाडीला आणि त्याच्यासोबत किरण पवार, दिस द बिग नेम इन द टेनिस क्रिकेट वर्ल्ड. आज त्याची एक वेगळी शैली आहे, वेगळी ओळख आहे, वेगळा प्रेक्षक वर्ग आहे आणि आपल्या परफॉर्मन्सने हे सर्व त्यांनी जमवलं आहे. खूप कष्टाने, खूप परिश्रमने, खूप मेहनतीने स्वतःची जागा टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये त्यांनी बनवली आहे स्वतःची. व्यावसायिक लेवलला खूप मोठ्या मोठ्या संघामध्ये वर्णी लागते किरणची. आणि मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला मच्छिंद्र पाटीलने की बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्याला हे चित्र पाहायला मिळते की 106 मारण्याची कला त्याने जणू काही अवधगत केली आहे. आणि मोठ्या मोठ्या क्रिकेटमध्ये, फक्त प्रॅक्टिसमध्ये नाही तर मोठ्या मोठ्या क्रिकेट्समध्ये सामन्यादरम्यान त्यांनी ही करामत करून दाखवली आहे 106ची. द्वालीच्या मैदानावर निश्चितच असे मोठे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. वाकळण सारखा एक दिग्गज संघ त्यांच्या समोर आहे आणि नवी उमेद घेऊन हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे फाईट करण्यासाठी. नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा त्या संघाने निर्णय घेतला आहे. चला सामना लवकर सुरू करा. मी मागाशीच उल्लेख केला होता की या सामन्यातसुद्धा तुम्हाला स्टॉपवॉच पाहायला मिळणार आहे. जसा चेंडू रिलीज होण्यासाठी सुरुवात होईल, इथे गोलंदाज सुरुवात करतील पहिलं षटक घेऊन, इथे मात्र लगेचच आम्ही स्टॉपवॉच चालू करणार आहोत. तर मोतीरामने नाणेफेक जिंकल्यानंतर इथे जीतच्या हातामध्ये चेंडू दिला आहे आणि जीत सामोरं जाईल तो स्ट्रायकिंग एंडला किरण पवारला. GTC लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण बघू शकता. पंचाच्या भूमिकेत फिरोज आणि त्याचबरोबर देवेंद्र वर्मा. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. उपस्थित सर्व मान्यवरांकडून, पाहुण्यांकडून. सामन्यात सुरू होत आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. जीत भोईर सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर आणि त्याला सामोर जाईल. पंचांकडून गाड घेत असताना स्ट्रायकिंग एंडला किरण पवार. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू राऊंड विकेट. लास्ट विला स्टिअर केले, गलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता पण फ्लाइंग स्टीमध्ये खेळाडू उभा आहे आणि पहिला चेंडू डॉट. झपकन आतमध्ये वळणारा चेंडू, थोडासा हलकासा इनस्विंग झाला आणि लास्ट मिनिटला बॉटम हँडचा खूप चांगला वापर करताना फक्त चेंडूला स्टिअर केलंय. एक सन्मान दिला आहे पहिल्या चेंडूवर तो किरण पवारने. एक हाय व्होल्टेज मॅच मैदानावर या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचते. दोन बलाढ्य संघांमध्ये ही सामना स्थिती सुरू आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, आतली कड
आणि चेंडू हलकासा मात्र टर्न होऊन मागे निघून जातोय शॉर्ट फाईन लेगमध्ये. पहिल्या 2 चेंडूवर अक्षरशः इथे मात्र अक्षरशः थांबवलंय स्ट्रायकिंगला फलंदाज किरण पवार सारख्या खेळाडूला. चांगली सुरुवात जीत भोईरकडून. पहिले 2 चेंडू डॉट, राऊंड विकेट. ऑन साईडला जास्त वेळ तुम्ही किरण पवारला शांत ठेवू शकत नाही आणि तो ट्रेडमार्क शॉट आपल्या बॅटवरून दाखवत असताना स्लॉग स्वीप केलाय. पॅरल स्ट्रोक आहे मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. शॉट नंतर मच्छिंद्रवाडी मला दबंग पिक्चरचा एक डायलॉग आठवला, स्वागत नाही करोगे हमारा. आणि तो स्वागत इथे मात्र करत असताना 2 चेंडूचा सन्मान केला, पण नंतर मात्र आपलं चपराक दाखवले आपल्या बॅटमधून. ऑप्शन थोडासा बाहेर इन्व्हाइट केलाय. चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, हलकासा चेंडू स्विंग होतोय. चेंडूमध्ये थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं, थोडंसं स्लोवर चेंडू हाताळला. लेफ्ट आर्म राऊंड विकेट टाकत असताना गोलंदाज जीतने धावसंख्या 6 धावा धाव फलकावर. चांगलं कमबॅक फ्रॉम जीत भोईर. फील्डमध्ये काही चेंजेस आणतोय जीत. पुन्हा ऑप्शनच्या बाहेर इन्व्हाइट केल्या. ऑप्शनच्या बाहेर खूप चांगला फटका व्ही शेपमध्ये एक्झिक्युशन आणि चेंडू सीमारेच्या बाहेर जातोय. मागच्या डॉटचं उत्तर देत असताना ब्युटिफुल कव्हर ड्राईव्ह. चेंडू सीमारेच्या बाहेर चौकार. आज वेगळ्याच रंगात वेगळ्या ढंगात आमचा डीजे वाजतोय. अप्रतिम संगीत. धावसंख्या धाव फलकावर 10. थांबून केलं ऑन साइड. वॉट अ शॉट, वॉट एक्झिक्युशन, वॉट इम्प्रुव्हायझेशन. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर फेकून दिलाय. अप्रतिम फटका. हा षटकार. काही चेंडू निश्चित निर्धाव गेले होते आणि बरोबर 2 मिनिटं आणि बरोबर 50 सेकंद घेतली आहेत पहिल्या षटकासाठी. थँक्यू व्हेरी मच टीम वाकळण. खूप वेळेमध्ये तुम्ही पहिलं षटक समाप्त केलं आणि पहिल्या षटकात सुद्धा एक धारदार फलंदाजी पाहायला मिळाली. 2 डॉट, तिसऱ्या चेंडूवर षटकार, परत एकदा डॉट, चौथ्या चेंडूवर चौकार, 5व्या चेंडूवर 6व्या चेंडूवर षटकार पाहायला मिळतोय. अशी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. वेगाने वृद्धिंगत झाली आहे आणि अंकित झाले त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 5 षटकांच्या या सामन्यामध्ये 16 धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सावळेश्वर सावळे संघ इथे अप्रतिम सुरुवात करून देत असताना किरण पवार. स्ट्राईक एंडला प्रफुल्ल केदारी. ही ऑल्सो व्हेरी गुड क्रिकेटर. आणि त्याच्यासमोर आता मात्र केतन म्हात्रे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पाहायला विसरू नका, उद्या रायगड प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा सुरू होते आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे पहिलाच उद्घाटनी सामना बरोबर 2 वाजता. तो म्हणजेच रायगड वर्सेस ठाणे. आफ्टर लॉंग टाईम हा सामना तुम्हाला तुमच्या या भेटीस येतोय आणि चांगलं क्रिकेट स्पर्धेचं आयोजन कसालखंडच्या मैदानावर तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळणार. आणि तिथे मात्र हे 2 संघ एकमेकांसमोर आपली मक्तेदारी सिद्ध करण्यासाठी सज्ज होणार. लेंथ गोलंदाजी समोर खेळण्यासाठी भाग पाडलाय. गुड बॉलिंग. लेंथ गोलंदाजी म्हणजे खासियत आहे. स्लोअर 1 चेंडू हातानं बॅक ऑफ द हँड चेंडू फेकणं ही खासियत आहे खेळाडूची. प्रफुल्ल केदारे थोडासा चेंडू लागतोय त्यामुळे जीत जाऊन तिथे चौकशी करतोय, इन्क्वायरी करतोय. आणि मगाशी जेव्हा प्रफुल्ल केदारी मैदानाच्या आतमध्ये आला जीते सुद्धा जाऊन त्याला ऑल द बेस्ट दिलाय सामन्यासाठी. पंच काही सिग्नल करतायत बघा, काही सूचना करतायत त्या तिकडे डगआउटमध्ये. जे अतिरिक्त खेळाडू त्यांनी यायचं. येस, राईट डिसिजन फ्रॉम अंपायर. बॅट इथे चेंज करावी लागते ती प्रफुल्लला. पण सुरुवात चांगली झाली आहे. केतनच्या माध्यमातून तुम्ही पाहता दुसरं षटक हाताळलं जात आहे आणि केतनने पहिल्या चेंडू इथे मात्र हाताळत असताना केदारला इथे निश्चितच म्हणेन की मात्र डॉमिनेट केलं आहे. एक अप्रतिम चेंडू गुडलेनचा टाकत असताना सरप्राईज केलं आहे. एसटीच्या मागून जीत काही चेंजेस आणतोय. जरी या संघामध्ये कॅप्टन मोतीराम असला तरी निश्चितच सूत्र हलवत असताना एसटीच्या मागून जीत भोईर. वाईडिश लॉंगॉन एक फिल्टर सेट केलाय जीतने. प्रफुल्लसाठी डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध्ये खेळाडू एक सेट केलाय तर प्रफुल्लसाठी, आणि एक खेळाडू लॉंग ऑफला सेट केलाय सर्कलच्या बाहेर. खोदून काढलाय जबरदस्त टायमिंग शॉट आणि आक्रमक फटका. टिपिकल प्रफुल्ल केदारी फटका. सीमारेषे बाहेर षटकार.
पॅक शॉट प्रफुल्ल केदारी छाप सोडत असताना ट्रेडमार्क शॉट त्याने दाखवला आणि आता मात्र जागा बदलतोय. राऊंड विकेट येत असताना केतन म्हात्रे प्रफुल्लच्या समोर. धावसंख्या धावफलकावर 22, 22 धाव धावफलकावर. राऊंड विकेट केतन म्हात्रे. थांबून खेळायचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू जास्त उसळी घेत नाहीये अपेक्षेप्रमाणे. चेंडू बॅटवर येत नाही, थोडासा खाली राहतोय. बॅटच्या खालून चेंडू खूप वेगाने निघून जातोय. तो जीत भोईरच्या हातामध्ये. चांगला कॉन्टेस्ट, चांगला सामना दो प्रेक्षकांसमोर. ब्रदर्स ग्रुप वाकळण वर्सेस सावळेश्वर सावळे या दोन संघांमध्ये. 22 धाव धावफलकावर. चांगली सुरुवात पहिल्या विकेटसाठी. पार्टनरशिप चांगली 22 धावेंची. केतन चेंडू हवेमध्ये स्लाइस केलाय. प्रयत्न चांगला होता. दोन खेळाडू चेस करते, चेंडूच्या मागे धावतायत आणि तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव. प्रोफेशनल ॲटिट्यूड हे दोन खेळाडू आता मात्र एकमेकांसमोर येत आहेत. व्यावसायिक दर्जा त्यांनी गाजवलाय, व्यावसायिक लेवल त्यांनी गाजवली आहे. असे दोन खेळाडू एकमेकांसमोर येत असताना आता मात्र चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळणार. केतन वर्सेस किरण. धावसंख्या 23 धाव धावफलकावर. फिल्डिंग पोझिशन बघूया आपण किरणसाठी. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट फाईन लेग आहेत. फ्लाइंग स्लिपमध्ये खेळाडू, गलीमध्ये स्वतः कॅप्टन, पॉईंटला खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आणि 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर. सर्कलच्या आतमध्ये अजून एक खेळाडू मिड ऑफ रेझरमध्ये हा किरणसाठी सेट केला आहे. किरणसाठी क्षेत्ररक्षण आपण बघूया. लॉंग ऑन एक आहे, थोडंसं वाईडिश उभा आहे. डीप मिड विकेटला खेळाडू उभा आहे आणि त्याचबरोबर डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू सेट केला आहे, तो किरणसाठी केतन म्हात्रेने. चेंडू हवेमध्ये समोर खेळले आहेत. सेफ शॉट आहे. क्षेत्ररक्षक दूरवर नाही, जोपर्यंत चेंडूवर पोहोचतील तोपर्यंत प्रफुल्लने सांगितले 2 धाव इथे कंप्लीट करू शकतो. काय कॉन्फिडन्स आहे प्रफुल्लकडे. तो एक स्थूल खेळाडू आहे, थोडासा हेल्दी खेळाडू आहे, तरीसुद्धा मात्र त्याने तयारी दर्शवली. रन इन बिटवीन द विकेट स्ट्रॉंग दाखवत असताना या 2 धावा त्याने वेगाने कंप्लीट केल्या आहेत. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली आहे सावळेश्वर सावळे संघाची. या दुसऱ्या षटकामध्ये 25 धावा धावफलकावर. केतन म्हात्रे वर्सेस किरण पवार. राऊंड विकेट. ऑन साइडला हुक केला. चेंडू हवेमध्ये, नो मॅन्स लँड आणि चेंडू डीप मध्ये लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. पंचांचा इशारा चौकार. तेवढ्याच मात्र गतीने तुम्ही बाकीची षटकं सुद्धा कंप्लीट करायची ती आम्ही अपेक्षा करत आहोत. कारण प्रत्येक षटकामागे तुम्हाला आम्ही वेळ सांगतोय, किती वेळ तुम्ही घेतला. याचं कारण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये आम्हाला 9 सामने पूर्ण दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत. सेकंड राऊंडचे प्रत्येक सामना 4 षटकांचा होणं गरजेचं आहे. तो आम्हाला 3 किंवा 2 षटकांवर आणायचं नाही आहे. त्यामुळे आम्ही सातत्याने तुम्हाला ही सूचना करतोय. तर 2 षटकांचा खेळ ते पूर्ण होतोय आणि 2 षटकांकडे धावसंख्या अंकित झाली आहे ते 29 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात. पहिल्या 2 षटकांमध्ये एकही गडी न गमावता प्रफुल्ल शॉट, षटकार. प्रफुल्ल ओव्हर पिच डिलिव्हरी होती आणि फेकून दिला चेंडूला. लेगस्टिकच्या बाहेर चेंडू इन्व्हाइट करत असताना भरपूर बाहेर निघून गेलाय. फिरोज आमच्याकडे वळतात आणि सिग्नल करतायत आमच्या दोन्ही गुणसंख्या लेखकांना. इट इज वाईड. लाईन थोडीशी मात्र बिघडली आहे. राऊंड विकेट टाकत असताना टप्पा मिळत नाही आहे, तो म्हणजे निश्चितच कॅप्टन मोतीराम भोईरला. धावसंख्या 36 धावा धावफलकावर. एक हाय व्होल्टेज मॅच तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर पाहायला मिळते. सावळेश्वर सावळे वर्सेस ब्रदर ग्रुप वाकळण. स्लोअर वन चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन केलं, फसवलं चेंडू. फ्लाइट डिलिव्हरी, हलकासा चेंडू इथे टॉस केला होता आणि तो मात्र चेंडू ओळखू शकला नाहीये. फुल रेंजची डिलिव्हरी आणि क्लीन बोलच्या स्वरूपात पहिलं यश आपल्या संघाला मिळवून दिलंय. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो मोतीराम भोईरने. फलंदाज बाद होतोय प्रफुल्ल केदारी. तो फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो अक्षय पवार मैदानावर. मुंबई डोंबिवलीमध्ये त्याने भरपूर क्रिकेट स्पर्धामध्ये, रेल्वे ग्राउंड असो, वाक्षळा मैदान असो, भरपूर मागणी अक्षय पवारला, खास करून रबर बॉल क्रिकेटमध्ये.
मोतीरामच्या समोर अक्षय स्ट्रायकिंग एंडला. स्लॉग स्वीप केलं. वॉट अ शॉट. आल्या स्वागत केलं. वेलकम टू द ग्राउंड. आणि जबरदस्त एक धमाकेदार फटका अक्षय पवारच्या बॅटमधून. षटकार. फटका होता. ओव्हरपिच डिलिव्हरी आणि पण क्रॉस बॅटेड शॉट. स्लॉग स्वीपचा एक अप्रतिम नजराणा वाईडिश लॉंगला त्याने क्लिअर केलाय षटकारासाठी. कांजणकर साहेबांचं आगमन झालं. व्यासपीठावर मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून खास करून स्पर्धेचे प्रमुख आयोजक हेमंत फुलोरे यांच्या वतीने त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. अजून एक चेंडू उंच 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 गेलाय. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक जज करतोय डीप मध्ये आणि इथे सेकंड अटेम्प्ट मध्ये हा जेल टिपलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे किरण आणि ते फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच अक्षय पवार. निश्चितच केली आहे कारण या षटकात त्याने दाखवून दिलंय की मी काय या संघाचा अनुभवी गोलंदाज आणि त्याने 2 विकेट आपल्या संघाला मिळवून दिलेत. गुड बॉलिंग. प्रफुल्ल केदारे सुद्धा बाद केले त्याने क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये आणि इथे सुद्धा झेल उडाला होता. किरणने मात्र खूप चांगला प्रयत्न केला. किरण मात्रेने सेकंड अटेम्प्टमध्ये झेल एक्झॅक्टली जो उडाला मात्र तो चेंडू त्याला अजून बाउन्स करायचा होता पण पटकन तो हातामध्ये चेंडू जाऊन बसतोय आणि सेकंड अटेम्प्टमध्ये तो मात्र चेल टिपलाय तो किरण मात्रेने. गुड कॅच. एक मोठी विकेट मिळाली आहे. या मैदानावर 2 मोठे गडी बाद करतोय तो मोतीराम भोईर. 42. ऑप्शन थोडासा बाहेर चेंडू हलकासा स्विंग होतोय आउटसाइड ऑप्शन. 42 धावा धावफलकर. चौथा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तो रितेश. स्वर्गीय सनी भाने 11 आडिवली संघ इथे सज्ज झालाय नेक्स्ट मॅच मध्ये फाईट करण्यासाठी. हो ब्लॉकरमध्ये चेंडू होता. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. फक्त प्लेस केले चेंडूला अँड डॉट बॉल. चांगलं षटक म्हणावं लागेल. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकात आपण 29 धावा धावफलकर बघितल्या होत्या. या षटकात सुद्धा चांगली फटकेबाजी झाली अक्षयकडून पण त्याला सुद्धा तंबूत परतावं लागत. 13 धावा खर्च केल्या या षटकामध्ये ते मोतीराम भोईरने आणि 2 सफलता आपल्या संघाला अर्जित करून दिली आहे. या पण जाऊया डीजेकडे पण धावसंख्या आपण एकदा सांगूया. धावफलकर अंकित झाले ते एकूण 14च्या गतीने 42 धावा धावफलकावर. हल्लीच जेव्हा सनी भानेचं निधन झालं त्यांच्या स्मरणार्थमध्ये त्याच्या सर्व मित्रपरिवारांनी एक खूप चांगली क्रिकेट स्पर्धा कव्हर केली आडिवलीच्या मैदानावर आणि त्याच नावाने आज सगळा संघ इथे खेळतो आहे म्हणजेच आडिवली. स्वर्गीय सनी भाने 11 आडिवली हा संघ. तर आतापर्यंत तुम्ही 3 षटकांसाठी 14 मिनिटांनी 24 सेकंद घेतलेली आहेत त्यामुळे फास्ट खेळा. अजूनही तुमच्याकडे 10 मिनिटांचा अवधी आहे. तुम्हाला लवकरात लवकर खेळायचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहे. ते डिस्कशन सुरू आहे जीत आणि केतनमध्ये आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तो केतन मात्रे. सेकंड स्पेलमध्ये येतोय किरण पवारच्या समोर. पहिल्या स्पेलमध्ये आपण जर धावसंख्या बघितली धावफलकर अंकित केली त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये 13 धावा. एकही सफलता नाही. स्टॉप वॉच पुन्हा एकदा सुरू झालाय. सामना लवकरात लवकर सुरू करावा. केतन मात्रे किरण पवारसाठी. स्लॉगर मध्ये होता. जबरदस्त टायमिंग. चपराक दिली आहे. चाबूक शॉट आणि स्पर्धेचा सर्वात लांब षटकार लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. किसावली धावफलकावरती अंकित झाले ते एकूण
तब्बल 48 धावा. तर वैयक्तिक 9 चेंडूत 28 धावांचं कॉन्ट्रीब्युशन केपी कडून. किरण पवार 48 धावा धावफलकावर अंकित झालेत. 2 गण्याच्या मोबदल्यामध्ये किरण मात्रे केतन मात्रे स्ट्रायकिंग एंडला राऊंड विकेट येतोय. स्ट्रायकिंग एंडला किरण पवारसाठी. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू हा सुद्धा फेकून दिलाय. वॉट अ शॉट, पॉवर पॅक शॉट, पण इथे मात्र झेल टीमला जातोय. मिस टाइम फटका होतोय. किरण पवार सुद्धा मात्र विश्वास बसत नाहीये की हा चेंडू मात्र डीप मध्ये गेला नाही कसा. मिस टाइम फटका इज द बिग लो अँड बिग लॉस. राऊंड विकेट येत असताना मोठी विकेट मिळवली आहे आणि किरण पवार बॅक टू द पवेलियन. काय पण हवेचा वेग मात्र काही वेगळंच सांगतोय. चेंडू थोडासा मात्र आतमध्ये आला आणि खूप सुंदर झेल टिपला गेला आणि विकेट मिळते ती केतन म्हात्रेला. मोठा गडी बाद होते मैदानावर. फलंदाज बाद झाले तर म्हणजेच किरण पवार खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन. 10 चेंडूत 28 धावा. चला लवकर खेळा. नवीन फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये संकेत. एकूण गडी बाजले ते किरण पवार तंबूत परतले, प्रफुल्ल तंबूत परतलाय, अक्षय तंबूत परतलायत. पण किरणने आपल्या बॅटमधून कॉन्ट्रीब्युशन दिलं ते 10 चेंडूत 28 धावा. प्रफुल्ल 6 चेंडूत 13 धावा. तर अक्षय पवार 2 चेंडूत 6 धावा. ओव्हर द विकेट फॉर संकेत. चेंडूला फक्त दिशा दिली आहे. फाईन मध्ये चेंडू खूप फाईन लेगमध्ये निघून जातोय. फाईन फटका, चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. अप्रतिम संगीत. आज मात्र एक वेगळ्याच रंगामध्ये वेगळ्याच ढंगामध्ये आज गाणी ऐकायला मिळत आहेत. चौकाराने धावसंख्या 50च्या पलीकडे गेली आहे. 52 धावा धावफलकावर. इनसाइड एज, लेमन कट, चायना कट असं काही नावं देऊ शकतो आपण या फटक्यांना. मागे जातो चेंडू संकेतच्या बॅटमधून. चौकार त्याने खेचलाय मैदानावर फाईन लेगमध्ये आणि धावसंख्या अंकित झाली ती 50च्या पलीकडे. 52 धावा धावफलकावर या चौथ्या षटकात. लेंथ गोलंदाजी, ब्युटिफुल बॉलिंग. ओव्हर द विकेट येत असताना ऑप्शनची थोडासा बाहेर चेंडू पिचिंग झाल्यानंतर चेंडू थोडासा हलकासा आतमध्ये येतोय. गुड बॉलिंग. षटक क्रमांक 4 आणि निश्चित म्हणे की यशस्वी षटक. कारण किरण पवारसारखी विकेट या षटकामध्ये मिळाली आहे. ते डिस्कशन सुरू होतं षटकाच्या आधी ते जीत आणि केतनमध्ये आणि तिथे मात्र विकेट आपल्या संघाला मिळवून दिली ती केतनने. अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला बाउन्सर. हलकासा चेंडू बाउन्स होतोय आणि खूप काही प्रश्न विचारून जातोय तो संकेतला. 2 गुडलेनचे अप्रतिम चेंडू आणि 2 चेंडूमध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलंय ते केतनने फलंदाज संकेत या फलंदाजाला. तर 4 धावसंख्या 13च्या गतीने 52 धावा अंकित झाले धावफलकावर आणि यासाठी सावळे संघाने गडी गमावले ते एकूण 3. सावळे संघाचा रितेश आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव तो खेळलाय. त्याला स्वतःचं खातं उघडायचं आहे आणि निर्णय षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय अविनाश भोईर. अविनाश लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत या संघामध्ये. हो, गुड बॉलिंग. हलकासा स्विंग होतोय. ब्युटिफुल डिलिव्हरी. नॅशनल लेग ब्रेक. चेंडू हवेमध्ये थोडासा हलकासा ड्रिफ्ट केलाय आणि खूप चांगला लेग ब्रेक पाहायला मिळाला. लेट स्विंग पाहायला मिळाला. डॉट बॉल. तिसरा चेंडू डॉट फॉर बॅट्समन रितेश.
थांबून खेळायचा प्रयत्न होता, अप्रतिम चेंडू. आता मात्र चेंडू थोडासा राईज होतोय, बाउन्स होतोय आणि खूप काही प्रश्न विचारून जातोय. ॲज इट इज चेंडू त्याच दिशेने मात्र चेंडू थोडासा हलकासा टर्न झाला, पण चेंडूला बाउन्स सुद्धा मिळाला. व्हेरी गुड बॉलिंग इन द स्लॉग. धावसंख्या कायम 52 ऑन द बोर्ड. स्ट्राईक केला पुन्हा रितेश. हा चेंडू थोडासा लोअर फुटला सुद्धा बॅटच्या आतलीकडे घेऊन चेंडू मागे जातोय आणि या षटकात तिसरा चेंडू डॉट जातोय, तो म्हणजे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रितेशच्या समोर. ब्युटिफुल बॉलिंग. मागची षटकं जर आपण बघितली, मागच्या षटकातले 3 चेंडू, हे 3 चेंडू म्हणजे जवळजवळ एक षटक इथे निर्धाव गेलंय. मागचे 6 चेंडू एकही धाव आलेली नाहीये धावफलकावर. नेक्स्ट मॅच स्वर्गीय सनी भाने 11 आडिवली वर्सेस मात्रेपाडा. कॅप्टनला विनंती करतो टॉससाठी यायचंय. अजून एक चांगला चेंडू. व्हेरी गुड बॉलिंग. मला थोडासा प्रश्न पडला मशीन की स्ट्राईक रोटेट का नाही होत आहे, फलंदाज स्ट्राईक एंडला का जात नाहीये. सातत्याने तुम्ही पाहतात फलंदाज स्ट्राईक एंडला रितेश, आणि तोच मात्र मोठे फटके मारण्याची इथे क्षमता दर्शवतो, पण एकही चेंडू बॅटला आतापर्यंत लागलेला नाहीये. ऑन साइड आता मात्र चांगला फटका क्षेत्राच्या काय डीप मध्ये. केतन चेंडू अडवतोय तोपर्यंत मिळते या चेंडूवर एक धाव. जवळजवळ 7 चेंडू निर्धाव गेल्यानंतर मात्र हा चेंडू आता मात्र तुम्हाला पाहायला मिळतो एका धावेसाठी पुढे सरकतोय. धावसंख्या 53 धावा धावफलकावर. चार चेंडू आतापर्यंत या षटकातले डॉट. निर्णायक चेंडू या षटकातला, या इनिंग मधला, आणि 53 धावा धावफलकावर. स्ट्राईक एंडला संकेत. थांबून खेळायचा प्रयत्न होतोय, थोडासा शफल झालाय चेंडू. वाईट सिग्नल पंचांचा येतोय. गुड डिसिजन. रणबीर 11 सनी भाने प्रतिष्ठान आडिवली हा संघ इथे मात्र खेळणार आहे मात्रेपाडा संघाच्या विरुद्ध. $54 ऑन द बोर्ड. ऑन साइडला चाबुक शॉट फेकून दिलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार. हे सरप्राईज करणार आहे, कारण चांगलं कॉन्टेस्ट तुम्हाला पाहायला मिळते. 2 बलाढ्य संघांमध्ये सावळेश्वर सावळे वर्सेस ब्रदर्स ग्रुप वाकळणे या संघांमध्ये ही झुंज तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या सत्रात धावसंख्या अंकित झाली एकूण 58 धावा आणि 59 धावसंख्येचं लक्ष इथे उभारलंय वाकळण संघाने ते सावळेश्वर सावळे या संघासमोर. तर रणबीर 11 सनी भाने प्रतिष्ठान आडिवली संघ कॅप्टनला विनंती करतो टॉससाठी यायचं आणि मात्रेपाडा संघ नाही आपण सुद्धा टॉससाठी यायचंय. कल्पेशला विनंती करतो व्यासपीठावर या. कल्पेश भाने त्वरित व्यासपीठावर यायचंय. तर मात्र बघायचं या धावसंख्या पुरेशा आहेत का, कारण निर्णय षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली आणि अक्षरशः रितेश जागेवर त्याला खेळून ठेवलं होतं. एवढी चांगली बॅटिंग पाहायला मिळाली नाही. 5 चेंडू त्याने हाताळले, 5 चेंडू फक्त एकच धाव अंकित करू शकला. आणि निर्णय षटकामध्ये जर आपण उल्लेख केला तर धावा खूप कमी खर्च झाल्यात, फक्त 6 धावा आल्यात. कारण ती 4 षटकापर्यंत आपण जर बघितलं तर प्रति षटकामागे 13च्या गतीने 52 धावा कुठल्या होत्या सावळेश्वर सावळे संघाने. पण निर्णय षटकातले त्या 6 धावा बघायचं आहे, त्याच्यावर मात्र फाईट करणार का इथे मात्र सावळेश्वर सावळे संघ. या धावा डिफेंड करण्याची ताकद ठेवणार का. 59 धावसंख्येचं लक्ष काढायचं आहे ते म्हणजेच ब्रदर्स ग्रुप वाकळणे या संघाला. आणि बघायचं धावसंख्येचा पाठलाग इथे कशा प्रकारे केला जाईल. थोडंसं मी थांबतो आणि इन्व्हाइट करतो कॉमेंट्री बॉक्समध्ये या ऐकूया रायगडची बुलंद तोफ मच्छिंद्र पाटील यांचा आवाज. धन्यवाद. तर सन्मान्य राजेशजी डोने साहेबांचं आगमन झालं. मी आपल्यास विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानपन्न बाबा अपने आयोजकांच्या वतीनं विनंती करण्यात आली आहे. तो बहुत बहुत शुक्रिया प्रसाद सर जी. चलेंगे दोस्तों, क्रिकेट की सदाबहार बेहद रंगीन दुनिया में काफ़ी बड़ा माहौल मैदान के ऊपर
दोपहर की कड़ी धूप, लेकिन एहसास नहीं हो रहा है दोपहर की कड़ी धूप का। 1:25 तापमान मैदान के अंदर 32 अंश सेल्सियस। पंछी परिंदे हवा में उड़ते हुए, तेज हवा, खचाखच भरा हुआ स्टेडियम, काफ़ी बढ़िया माहौल मैदान के ऊपर। ब्यूटीफुल एंड फंटास्टिक एटमॉस्फेयर फॉर द क्रिकेट। वेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ प्रेजेंट है। सभी दर्शकों का मैं मचिंद्र पाड़ी फिर एक बार इस प्रतियोगिता में तहे दिल से स्वागत करता हूँ। ये मुकाबला काफ़ी बड़ा होगा, क्योंकि मुकाबले की गरिमा को देखा जाए और मुकाबले के टीम में जो मौजूद खिलाड़ी है वो काफ़ी बड़े खिलाड़ी हैं। टॉस के लिए मैं गुजारिश करना चाहूँगा, रणवीर 11 स्वर्गवशी सनी भाने अडिवली वर्सेस मातृपाड़न के बीच में टॉस किया जाएगा। रणवीर 11 सनी भाने प्रतिष्ठान अडिवली वर्सेस मातृपाड़ा। सन्माननीय सुरेश सर, इनसे गुजारिश करूंगा कि आपके शुभ हाथों से टॉस कीजिए। ये देखिए अतिथि मंच हमारे दिखाई दे जा रहा है स्क्रीन के ऊपर। कई अतिथिगण, क्योंकि हमारे आज हेमंत दादा फुलर इनका जन्मदिन, उनके जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं लेते हुए मैं गुजारिश करूंगा टॉस के लिए सूरज जी पांजनकर साहब से गुजारिश करेंगे आपके शुभ हाथों से टॉस करें और दोनों टीमों को शुभकामनाएं दें। रणवीर 11 सनी भाने प्रतिष्ठान अडिवली बनाम महात्रेपाड़ा के बीच में होगा अगला मुकाबला। चलिए दोस्तों, रुक करेंगे मैदान के ऊपर। जीत के लिए 59 का लक्ष्य। मैदान के ऊपर 58 रन बनाए 3 विकेटों के नुकसान के ऊपर। किरण के आउट होने के बाद मैदान के ऊपर जिस तरह से गेंदबाजी हुई, 14 गेंदे डॉट भी खेली इस टीम ने और कुल मिलाकर 16 गेंदों में रन बनाए 58। दोनों टीम को शुभकामनाएं देंगे। बढ़िया मुकाबला दोनों के बीच में होगा। पहले बल्लेबाज मैदान पर आते हुए किरण गेंदबाजी में आती है और केतन मात्रे बल्लेबाजी उनका साथी बैंक जीत बोहिर मैदान के ऊपर। जिस किरण ने इस मैदान के ऊपर शानदार बल्लेबाज की, उन किरण बल्लेबाजी की बात करेंगे तो उन्होंने 10 गेंदों में 28 रन की शानदार धुआंधार पारी के लिए। और केतन मैदान के ऊपर देखना बढ़िया कॉन्टेक्स्ट मैदान पर। पहले गेंद यहाँ पर बाउंस किया, गेंद को अंपायर का इशारा सीधा वाइड का इजहार किया कि जिस तरह से गेंद में बाउंस ज़्यादा नजर आया। एक बात को जरूर हम दोहराएंगे, जिस प्रकार किरण जब बल्लेबाजी कर रहे थे तो गेंदबाजी केतन मात्रे कर रहे थे, अब केतन मात्रे बल्लेबाजी कर रहे और किरण पवार इनको गेंदबाजी कर रहे। देखना मैदान के ऊपर मजा आएगा। बड़ा टीम में ये मुकाबला होगा, इसमें कतई संदेह नहीं है। पटके हुए गेंद बैकफुट पे जाकर रूम दिया इस गेंद को। खिलाड़ी वहां पर मौजूद थे लेकिन उनके पहुंच से बाहर गेंद है। गेंद जा रही पॉइंट के रीजन को चीरती हुई, पहली मोहर लगती हुई सी यहाँ पर मातेबारा टीम के कप्तान से अनुरोध है, अंतिम कॉल है आपके लिए। टॉस के लिए आपको आना है। सत्र शुरू भी हो चुका है, आपको कई बार कॉल दी गई है, मेहरबानी कीजिए क्योंकि हमें सहयोग की आपकी बहुत ज़रूरत है। आइए मातेबारा टीम के कप्तान, टॉस के लिए आना है आपको। मेहमान भी तैयार है हमारे और कप्तान भी तैयार है अडिवली के। आपको आना है, आपका इंतजार किया जा रहा है। स्वागत है आपका। ये देखिए बैकफुट पे जाकर इस गेंद को स्क्वायर कट के खिलाड़ी बात से मौजूद थे लेकिन इरादा कुछ अलग था। यहाँ पर यहाँ से मिलेगा एक रन। केतन यहाँ पर शुरुआत कर दी, धुआंधार शुरुआत करते हुए पहले गेंद पर चौका लगाया, उसके बाद सिंगल बटोरकर टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ और टीम का स्कोर यहाँ पर बनता हुआ 6 पर पहुंचता हुआ। किरण पवार गेंदबाजी में आते हुए, जिनका बोलबाला काफी चलता है। ये जो ऐसे बल्लेबाज है एक हाथ से छक्का लगाने की क्षमता रखते हैं। जब उनसे हमने ओपिनियन लिया था, पूछा था कि आपने कहाँ से सीखा, तो उन्होंने कहा कि मैं जब दुबई गया था तब वहाँ पे पाकिस्तान के बल्लेबाज ने उनको वो सिखाया था, वही किरण पवार। ये देखिए बाउंस कितना यहाँ पर, फिर एक बार अतिरिक्त बाउंस के कारण गेंद वाइड का इजहार किया अंपायर ने और यहाँ पर चुनौती भी दी उनको कि एक ही बाउंस आप कर सकते हैं। मुझे इन बाउंस को देखकर 1975 1979 की याद आ रही, जैसे कि वेस्ट इंडीज इसी प्रकार की गेंदबाजी करते थे और यहाँ पर उनको सूचित भी किया, यहाँ पर अगवा भी किया गया कि अगर दूसरी बाउंस करेंगे तो आपका स्पेल यहाँ से समाप्त किया जाएगा। क्योंकि आपको जानकारी बताना चाहेंगे दोस्तों, 2 बाउंस आप नहीं कर सकते, एक ओवर में एक करेंगे तो ठीक है, लेकिन चुनौती मिलेगी, दूसरी बाउंस आप नहीं कर सकते। बहुत ही अच्छी गेंदबाजी, तेज तरार गेंदबाजी, क्या गेंदबाजी, क्या सटीक लाइन यहाँ पर, तजुर्बा है उनके पास क्रिकेट खेलने का, उसको यहाँ पर यूटिलाइज करते हुए और मैदान के अंदर जीत बोहिर यहाँ पर उन्होंने के लिए संघर्ष कर रहे हैं। जीत ने खाड़ी के मैदान के ऊपर 41 रनों की शानदार पारी के लिए यहाँ पर रिवर्स का जरिया और यहाँ के बल्ले का बाहर किनारा, मिलेगा पहला विकेट। जिस जीत का मैंने अभी भी जिक्र किया था, खाड़ी के मैदान के ऊपर अगासन के विपक्ष में 41 रन की शानदार पारी के लिए थी, इस मैदान के ऊपर 0 पर बाहर रुझ गए। जीत बोहिर इज गॉन फॉर डक।
जी पांजनकर साहब के शुभारंभ से टॉस किया जा रहा है। देख पाएंगे स्क्रीन के ऊपर आज के प्रतियोगिता का ये पहले दौर का अंतिम मुकाबला, बहुत ही ब्यूटीफुल ये हम देख पाएंगे चित्र मैदान स्क्रीन के ऊपर। दोनों टीम के कप्तान यहाँ पर मौजूद है। रणवीर 11 सनी भाने प्रतिष्ठान अडुली बनाम होगा मुकाबला मातृपाड़ा के बीच में। बड़ी फाइट, टॉस जीता यहाँ पर रणवीर 11 सनी भाने प्रतिष्ठान अडुली टीम ने। चलेगी दोस्तों, क्रिकेट की दुनिया में माफी चाहेंगे दोस्तों, आज काफी बर्डन है हमारे ऊपर, कमेंट्री आप तक नहीं पहुंचेंगे तो आप माफी चाहेंगे। पहले विकेट का पतन हुआ, बल्लेबाज मैदान पर आते हुए किरण महात्रे मैदान पर आते हुए। ओ अच्छी गेंद, इस समय इस गेंद को बिल्कुल इनसाइड आउट के माध्यम से खेलना चाहिए। क्या वापसी की यहाँ पर केतन महात्रे इस समय मछली की तरह तड़प रहे, जिन्होंने चौके के साथ खाते की शुरुआत की थी आपने, उसके बाद यहाँ पर मछली की तरह तड़प रहे। और यही केतन महात्रे खाड़ी के मैदान के ऊपर 13 गेंदे नॉस्टा कैट पर थे। और ये देखिए फिर एक बार वही गेंद, वही बल्लेबाज, वही गेंदबाजी, वही यहाँ पर विकेट कीपर और यहाँ से डॉट गेंद की समाप्ति। और केतन महात्रे बता रहे किरण को कि क्या अब क्या हो रहा है पर। दोनों भाई मैदान के ऊपर और बड़ा भाई छोटे भाई को समझा रहे कि क्या कर रहे हैं मैदान के ऊपर। और की समाप्ति, टीम का स्कोर यहाँ पर बनता हुआ एक ओवर के समाप्ति के तत्पश्चात महज 7 रन। जबरदस्त प्रतियोगिता जय गोलोबा क्रिकेट क्लब द्वारली, कुमार साहिल प्रतिष्ठान द्वारली आयोजित प्रतियोगिता हम देख पा रहे। जबरदस्त प्रतियोगिता, कुल मिलाकर 32 टीमों को शरीक किया गया इस प्रतियोगिता में और 384 खिलाड़ी हम देख पा रहे हैं। और कौन बनेगा चैंपियन, who will be champion, who is going to be champion, you will get answer today because today is the final day, grand final day of this tournament. Very good afternoon to all of you present here. You are watching the big fight. हम देख रहे हैं बड़ा मुकाबला मैदान के ऊपर, सावलेश्वर सावले बनाम ब्रदर्स ग्रुप वाकलन के बीच में चलता हुआ बड़ा फाइट। और की समाप्ति हुई, शानदार गेंदबाजी रही और 5 मिनट ले इस ओवर के लिए, क्योंकि आपके पास हर ओवर के लिए मैं कहूँगा 5 मिनट रहेंगे। और टीम का स्कोर यहां से बनेगा महज 7 रन। जीत के लिए 59 का लक्ष्य और यहां से 7 रन आते हुए अब जीत के लिए 52 रन बनाने होंगे बीच मैदान के ऊपर। केतन महात्रे के ऊपर निगाह होगी, क्योंकि जिस प्रकार क्रिकेट खेला है पिछले 4 या 5 सालों में क्रिकेट की बात करेंगे और जिस तरह से बल्लेबाज की बात करेंगे हम, केतन महात्रे की काफ़ी बड़े खिलाड़ी हैं, बड़े बड़े टीमों में खेलते हैं, बड़े बड़े क्रिकेट खेलते हैं। आज अपने टीम के लिए खेल किस प्रकार करेंगे ये भी एक चुनौती भरी बात होगी। जीत भोर ने गलत शॉट का इजहार किया और वहां से उनका विकेट का नुकसान होने के बाद केतन महात्रे और बल्लेबाज मैदान के ऊपर किरण महात्रे से 2 भाई मैदान के ऊपर गेंदबाजी में तब्दीली होती। निखिल कुरुंगले यहाँ पर आते हुए मैदान के ऊपर। निखिल कुरुंगले काफी बड़े गेंदबाज हैं और इतने बड़े बल्लेबाज उनके सामने केतन महात्रे। और ये देखिए ऑफसाइड की गेंद, ऑन साइड में खेलते हैं इस गेंद को, कोई खिलाड़ी मौजूद नहीं, गेंद जारी है बिल्कुल सीधा 4 रन के लिए। निखिल कुरुंगले, उनका भी स्वागत चौकार से किया। वेलकम टू द्वारली यहाँ पर कहते हुए मैदान पर। एक और बढ़िया शॉट, लेकिन मिस टाइमिंग या फिर प्रॉपर टाइमिंग देखना है। हमारे से बातें करती, गेंद निकल चुके यहाँ पर, सीधा 6 रन और शानदार छक्का। और यहाँ पर बनता हुआ 17 के ऊपर जबरदस्त बल्लेबाजी। केतन को अब नहीं रुका सकते, क्योंकि एक खूंखार शिकारी है, इनकी रनों की प्यास कभी कम नहीं होती, जिसे जलता अंगार भी कहा जाता है और जिसे वाकलन टीम की रन मशीन भी कहा जाता है। वही खिलाड़ी मैदान के ऊपर जबरदस्त धुआंधारी पारी करते हुए टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ और टीम का स्कोर यहाँ पर पहुंचता हुआ 17 रन के ऊपर। गेंद का परीक्षण करते हुए, गेंद की जांच करते यहाँ पर और गेंदबाज निखिल कुरुंगले काफी दबाव में आते हुए, क्योंकि पहले गेंद पर चौका लगाया मिड विकेट के ऊपर से, दूसरे गेंद पर स्क्रीन के सामने छक्का लगाया पर और टीम का स्कोर पहुंचता हुआ 17 के ऊपर। देखना 17 का खतरा किसके ऊपर मंडराएगा। राहुल पाटिल इनका भी इस मंच के ऊपर कुछ समय में यहाँ पर आगमन होगा। हमारे राहुल भाई इनका यहाँ पर आगमन होगा, क्योंकि आज हमारा जन्मदिन है। हेमंत दादा फुलोरे को शुभकामनाएं देने के लिए इस मंच पर पधारेंगे। बहुत ही बढ़िया गेंदबाजी नहीं कहा जा सकती, क्योंकि जिस प्रकार से लेंथ और लाइन यहाँ पर खराब लाइन और केतन महात्रे ने अंपायर से अपील की
और यहाँ से एक रन और मिलेगा। दबाव है गेंदबाज के ऊपर, क्योंकि उनके सामने खूंखार शिकारी है इस मैदान के ऊपर, जिन्होंने टेनिस विश्व में पिछले कई सालों में तहलका मचाया है, धूम मचाई है। वही खूंखार खिलाड़ी मैदान के ऊपर है और इस गेंदबाज के सामने कई सवाल है कि इस बल्लेबाज को कैसे रोका जाए, क्योंकि केतन ने अब तक 2 चौके लगाए, एक छक्का भी लगाया है। ही इज ऑन द फायर और इस बल्लेबाज को रोकने के लिए क्या गेंदबाज के पास वो अस्त्र है मैदान के ऊपर? देखना क्या होगा मैदान के ऊपर। बढ़िया मुकाबला, 17 रन। फुल टॉस गेंद, बैट एंड पैड से इस गेंद को खेल दिया भाई, वही क्षेत्र में गेंद जा रही, अंपायर का इशारा का इंतजार कर रहे हैं। वी आर वेटिंग फॉर अंपायर से 1 बाउंस, सीमा पार, सीधा 4 रन। और यहाँ पर 22 रन। ये बल्लेबाज मैदान के ऊपर करारा जवाब दे रहे हैं, हर गेंद के ऊपर बड़ा शॉट लगा रहे हैं और इस समय गेंदबाज के सामने कहीं दुविधा। निखिल कुरुंगले दबाव में, एक और बढ़िया शॉट, क्या टाइमिंग थी, क्लासिकल टाइमिंग। फुटवर्क लुक्स ब्रिलियंट, शॉट लुक क्लास, क्लासिकल टाइमिंग, दैट्स अ 4 रन्स। छब्बीस और इस ओवर में पहले गेंद पर चौका, उसके बाद छक्का, उसके बाद वाइड, फिर चौका और अभी भी फिर चौका। ऐसे लग रहा है ये मैच नहीं बल्कि हाइलाइट्स देख रहे मैदान के ऊपर। क्या कमाल की बल्लेबाजी, मैदान के चारों तरफ धुआंधार बल्लेबाज करते हुए केतन इस मैदान के ऊपर शानदार बल्लेबाज करते हुए। आपकी बार फिर एक बार बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग, गेंद जा रही है स्लीपर कवर के रीजन से, एक और चौका। जबरदस्त बल्लेबाजी केतन मात्रे, ही इज ऑन द फायर। एक और बढ़िया शॉट, एक बार जोरदार डाले दोस्तों केतन के लिए। क्या बल्लेबाज की मैदान के ऊपर, जबरदस्त धुआंधारी पारी और हमें नहीं लगा कि मुकाबला देख रहे हैं। फिर एक बार उसी को दोहराऊंगा, हमें लग रहा है कि हम हाइलाइट्स देख रहे हैं, क्योंकि इस ओवर में लगे कुल मिलाकर 3 चौके और लगे 4 चौके लगे, यहाँ पर 2 छक्के लगे और कुल मिलाकर एक वाइड भी, यानी कि 7 गेंदें फेंकी गई। लेकिन क्या बल्लेबाज की मैदान के ऊपर, इसे कहते हैं खूंखार शिकारी, इसे कहते हैं क्रिकेट की दहशत। क्या है, क्या तहलका मचा सकता है ये खिलाड़ी मैदान के ऊपर। क्या जबरदस्त प्रदर्शन किया, जबरदस्त प्रदर्शन, उम्दा प्रदर्शन रहा। ओवर की समाप्ति काफी खराब ओवर रहा, 29 रन मिले इस ओवर से। 29 run comes up from this over. It is a very good over for the Auckland. Not a good start from the मैं कहूंगा यहाँ पर सावले टीम का स्कोर पहले ओवर में मिले 7 रन, लेकिन इस ओवर में मिले 29 रन और कुल मिलाकर टीम का स्कोर पहुंचता हुआ 59 का लक्ष्य है और टीम का स्कोर यहाँ पर होता हुआ 36 पर पहुंचता हुआ। जबरदस्त बल्लेबाजी, जीत के लिए महज 18 रन गेंदे और 23 रन की आवश्यकता। जीत के आउट होने के बाद क्या जिम्मेदारी को यहाँ पर संभाला, बहुत ही बड़ी बल्लेबाजी, मैदान के चारों तरफ जहां पर जगह मिले वहां पर शॉट लगाए और शॉट में क्या नजाकत थी, क्या तकनीक थी, यहाँ पर छा गए केतन मात्रे इस मैदान के ऊपर। किरण पवार मैदान पर आते हुए, जिन्होंने पहला ओवर 7 का फेंका था, वही किरण पवार इस बार गेंदबाजी में आते हुए। लेकिन क्या स्टैकन पर बल्लेबाज है इस समय किरण, केतन और किरण दोनों भाई भाई मैदान के ऊपर। एक अनोखा कॉन्टैक्ट हम देख पा रहे हैं और टीम का स्कोर यहाँ से काफी तेज, जितनी तेज हवा बह रही है उससे भी तेज स्कोरबोर्ड आगे बढ़ रहा है। और क्या बल्लेबाजी हुई इस पिछले ओवर में, 29 रन मिले कुल मिलाकर और जीत के लिए 18 गेंदे 23 रन की आवश्यकता। आसान सा मुकाबला किया है किरण कप्तान आते हुए। और ये देखिए स्कूप शॉट खेलने की कोशिश केतन के भाई, यहाँ पर हम देख पा रहे किरण को और यहाँ से मिलेगी डॉट गेंद की समाप्ति। किरण ने पिछले ओवर में भी शानदार गेंदबाज की, जिन्होंने 7 गेंदें फेंकी थी, कुल मिलाकर के रन भी उन्होंने 7 ही दिए थे। जबरदस्त गेंदबाज की उन्होंने तकरीबन बल्लेबाजी में, जब बल्लेबाज की बात करेंगे तो किरण ने 10 गेंदों में 28 रन बनाए, शानदार बल्लेबाजी भी की थी। ये देखिए ऑन साइड में यहाँ पर हम फुल करते हुए गेंद जा रही फाले के यहाँ पर एक्स्ट्रा कवर के रीजन में और फील्डिंग की कोशिश करते हुए, लेकिन माफ कीजिए ऑन साइड में मिड विकेट के रीजन में गेंद जाती हुई सीमा पार 4 रन।
बल्लेबाज किरण भी अपने आप को नहीं रोक पा सके। बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ भी सुभान अल्लाह। यानी कि केतन के साथ यहाँ पर किरण भी उनका साथ चौके के साथ निभाते हुए। डाउन द ट्रैक, क्रैकिंग शॉट, ब्यूटीफुल एंड क्लास टाइमिंग, दैट्स अ 4 रन्स। इस रन टीम का स्कोर बनता हुआ। क्या कमाल की बल्लेबाजी, मैदान के चारों तरफ धुआंधार बल्लेबाजी। अभी अभी मैंने कहा था कि बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ भी सुभान अल्लाह। क्या जबरदस्त बल्लेबाजी, टीम का स्कोर 44 पर पहुंचता हुआ। जबरदस्त बल्लेबाजी, एक और बढ़िया शॉट, ग्लास के इस गेंद को, और गेंद देखिए यहाँ पर चकमा देती हुई सामने निकलना चाहिए था। इसे कहते हैं किस्मत, और यहाँ से 4 रन। से 8 चौके लगे यहाँ पर, 2 छक्के लगे अब तक। क्या पारी खेली मैदान के ऊपर दोनों बल्लेबाज और दोनों भाइयों की पारी। और इस समय गेंद लेग स्टंप से बाहर जाती हुई। किरण भी सोच में बैठ चुके किस प्रकार गेंदबाज करे, और इसी के साथ टीम का स्कोर पहुंचता हुआ 49 यहाँ पर 49 पर पहुंचता हुआ स्कोर। जबरदस्त धुआंधार पारी, मैदान की तरफ सिर्फ रन रन और रन बन रहे। ये देखिए क्रॉस बैट स्ट्रोक, लेकिन बाउंस, क्योंकि जिस प्रकार से किरण के पास, किरण पवार जो गेंदबाजी करे उनके पास तजुर्बा है, उतना तजुर्बा किरण मात्र के पास नहीं है। केतन मात्र के पास जरूर है, लेकिन किरण मात्र के पास तजुर्बा नहीं है। और यहाँ पर बल्लेबाजी में यहाँ पर केतन मात्र उनको अपने छोटे भाई को नसीहत देते हुए। टीम का स्कोर 49, जीत के लिए 59 का लक्ष्य। बड़ा कॉन्टेक्ट हम देख पा रहे हैं, 5 ओवर का मुकाबला। अब टीम का स्कोर काफी लंबे आज तक यहाँ पर 49 पर पहुंचता हुआ। और ये देखिए अलग चयन किया इस शॉट का, स्ट्राइक लेनी चाहिए थी केतन को, और यहाँ पर उन्होंने यही कहा था, लेकिन यहाँ से मिले 2 रन और दूसरे के साथ छेड़खानी करते हुए। और इसी के साथ 50 रन स्कोर बोर्ड पर आते हुए 50 ब्रिंग्स अप एंड ऑफ द 3rd ओवर। और टीम का स्कोर यहाँ पर बताएंगे हम आपको, 51 बन चुके यहाँ पर। यानी जीत के लिए 59 का लक्ष्य था, और यहाँ से आते हुए 51 रन, 17 के अवसर से रन बने। अब जीत के लिए क्या बचा है, 12 गेंदे 8 रन। आप रन बनाने होंगे 4 के अवसर से। हम सुनेंगे डीजे के यहाँ पर मधुर धुन। लेकिन ये भाई जुड़वा नहीं है, लेकिन यहाँ पर सगे भाई मैदान के ऊपर। जबरदस्त धुन। केतन की बात करेंगे, केतन ने रन बनाए अब तक 8 गेंदों में, 33 उनकी धुआंधार पारी खेली। उनका साथ निभाया बल्लेबाजी में किरण ने, उन्होंने 3 चौके लगातार लगाए, और उन्होंने अपने टीम के लिए 14 रन के बनाए। यानी कि दोनों की भाइयों की पार्टनरशिप की बात करेंगे तो एक लंबी पार्टनरशिप यहाँ पर होती हुई। और जीत के लिए मैच 8 रन की आवश्यकता। शायद समय बचेगा इस मुकाबले में या नहीं, ये तो आने वाले समय तय कर पाएगा। लेकिन जब इस समय बल्लेबाज केतन मैदान के बस्ता कैंड पर, जीत के लिए 8 रन की आवश्यकता। देखना क्या होगा गेंदबाजी में। और ये देखिए बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग, और यहां से मिलेंगे 6 रन। मुकाबले को खुला क्या पर केतन मात्र ने। यहां पर किरण पवार के भाई अक्षय पवार आते हुए, और केतन मात्रे के भाई यहां पर किरण मात्रा मैदान पर देख रहे। दोनों भाई भाई इस मैदान पर हम देख पा रहे हैं। और इसी के साथ ऑन द टॉस खेला इस गेंद को, खिलाड़ी वहां से मौजूद, लेकिन गेंद सीमा पर मोहर लगी। यहां से मुकाबला समाप्त किया, मुकाबला समाप्त किया। और वाकलन टीम का बोलबाला क्यों है, वाकलन टीम की दहशत क्या है, और वाकलन टीम का तहलका क्या पर बताते हुए ब्रदर सलीमान, वाकलन टीम जीत के आपको ढेर सारी शुभकामनाएं। 20 गेंदों में मुकाबला समापन किया और अपने ताकत का प्रदर्शन किया, जीत अपने पक्ष में रखी, और पहली जीत दर्ज करते हुए यहां पर ब्रदर सलीमान वाकलन टीम 46 रनों की पारी के लिए इस मैदान के ऊपर केतन ने क्या पारी के लिए, एक बार जोरदार तालियां दोस्तों केतन के लिए। 10 गेंदों में 40 रन की धुआंधार पारी।
प्रेक्षकांना विनंती मित्रांनो, फटाके वाजवायचे नाही आहेत. आयोजकांकडे तुम्हाला विनंती आहे. यस, टीम तुमची बाद केली जाईल. फटाके तुम्हाला वाजवण्याची इथे उंबा नाही आहे, कारण आयोजक आमचे फार कडक आहे. शिस्त या स्पर्धेचा पाय आहे. ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. हार्ड लक सावलेश्वर सावला संघ. किरण पवार तुमचा संघ इथे आला, या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. फार रसायनीवरनं हा संघ उपस्थित झाला. जवळजवळ 72 किलोमीटर हा संघ इथे आलाय. त्यामध्ये तुमचं स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकाच्या वतीनं खूप खूप आभार. मॅन ऑफ दी मॅचची आम्ही घोषणा करतोय. मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी ठरेल 45 धावांची बहारदार फलंदाजी करणारा केतन मात्रे ठरला मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी. विजय भाणे साहेबांचा आणि रामदास साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. मोस्ट वेलकम, स्वागत आहे तुमचं. केतनला विनंती करेन, प्लीज कम ऑन द स्टेज. कलेक्टर अवॉर्ड. 45 धावांची बहारदार दमदारी जबरदस्त खेळी करत असताना नाबाद झुंजार खेळी. तर मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी उद्या मात्र आदरांजली चषकाला सुरुवात होईल. जुनी डोंबिवलीच्या मैदानावरती तुषार पाटील त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून श्रद्धांजली चषक 2021 ही स्पर्धा तुम्ही बघू शकाल उद्या जुनी डोंबिवलीच्या मैदानावरती. जर पुढचा सामना केतनला विनंती करून, केतन आपण या व्यासपीठावरती. 45 धावांची धुवाधार फलंदाजी जबरदस्त आज केतनला आपण पाहिलं फलंदाजी करताना. मैदानाच्या चारही बाजूला चौफेर फलंदाजी त्याच्या माध्यमातून, आणि आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांना पारितोषिक देतोय. एक गडी देखील बाद केला त्यानं. ऑलराऊंडर परफॉर्मन्स. इज अ टेरिफिक प्लेयर ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड. इज अ एक्सप्लोसिव्ह बॅट्समन ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड. विस्फोटक फलंदाज. सन्माननीय विजयजी भाणे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. अवॉर्ड स्वीकारताना बघू शकाल स्क्रीनवरती आपण केतन मात्रेला 45 धावांची जोरदार फलंदाजी. जरा जोरदार टाळ्या होतात मित्रांनो केतनसाठी. हो, व्हाट अ फंटास्टिक परफॉर्मन्स, व्हाट अ फंटास्टिक नॉक. He has scored 45, having faced only 14 deliveries.